अमेरिकेत गायींची एक जात आहे जिचं नाव ऐकलं की भारताचीच आठवण येते, अमेरिकन ब्राह्मण. पण इथे एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करतो की या नावाचा भारतातल्या ब्राह्मण समाजाशी काही संबंध नाहीये. मग अमेरिकेतल्या या गायीला ब्राह्मण नाव का देण्यात आलंय आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या अमेरिकन गोवंशाचा भारतीय गुरांशी नेमका काय संबंध आहे? कारण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला थेट हजारो वर्षांच्या भारतीय पशुपालनाच्या इतिहासापर्यंत घेऊन जातं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. आज अमेरिकन ब्राह्मण ही अमेरिकेच्या उष्ण आणि दमट भागांमध्ये पशुपालन केली जाणारी महत्त्वाची गोवंशाची जात आहे. या जनावरांची सर्वात मोठी ताकद म्हणजे उष्णता सहन करण्याची क्षमता. सैल त्वचा, मोठी गलकंबळ, लहान कान, शरीरातली उष्णता कंट्रोल करण्याची क्षमता आणि गोचीड किंवा तत्सम परजीवींविरुद्ध तुलनेने चांगली तग धरण्याची क्षमता. यामुळे ही जनावरं उष्ण हवामानात सुद्धा टिकून राहू शकतात. म्हणजे ज्या वातावरणात युरोपीय वंशाच्या अनेक गुरांना अडचणी येत होत्या, तिथे या जनावरांनी जास्त चांगल्या प्रकारे सर्व्हाइव्ह करून दाखवलं. पण या गायींमध्ये हे गुण आले कुठून? यासाठी आपल्याला जेबू म्हणजेच खांद्यावर वशिंड असलेल्या भारतीय गोवंशाकडे पाहावं लागेल. जेबूला वैज्ञानिक भाषेत बॉस इंडिकस किंवा बॉस टॉरस इंडिकस असं म्हटलं जातं. खांद्यावरचं वशिंड, सैल त्वचा, लोंबती गलकंबळ, लांब कान आणि उष्ण हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता ही त्याची काही ठराविक वैशिष्ट्ये आहेत. पण या जेबूचा इतिहास काही 100 वर्षांचा नाहीये. दक्षिण आशियात या गोवंशाचे माणसांच्या सोबत असण्याचे पुरावे हजारो वर्षांपासूनचे आहेत. आजच्या पाकिस्तानमधल्या मेहरगड सारख्या प्राचीन स्थळांवर त्याचे पुरावे आढळतात. हडप्पा संस्कृतीतल्या अनेक शिक्क्यांवर सुद्धा वशिंड असलेले बलदंड बैल दिसतात. हे बैल नेमके आजच्या कोणत्या भारतीय जातीचे होते हे ठामपणे सांगता येत नाही, मात्र त्यांचा झेबू गोवंशाशी संबंध असल्याचं पुरातत्वीय आणि आनुवंशिक संशोधनातून स्पष्ट होतं. प्राचीन भारतात ही गुरं फक्त दूध किंवा मांसासाठी वापरली जात नव्हती. शेतीसाठी नांगर ओढणं, गाड्या ओढणं, धान्याची मळणी, शेणखत अशा अनेक कामांसाठी त्यांचा वापर होत होता. काही समाजांमध्ये गुरं ही संपत्तीचं प्रतीक मानली जात होती. म्हणजे भारतीय कृषी संस्कृतीच्या विकासात झेबूचा वाटा मोठा होता. भारतातल्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीनुसार या गोवंशाच्या स्थानिक जाती विकसित झाल्या आणि त्यांच्या शरीर रचनेत, दूध उत्पादनात, काम करण्याच्या क्षमतेत आणि हवामानाशी जुळवून घेण्याच्या गुणांमध्ये फरक निर्माण झाला. आता प्रश्न असा की ही भारतीय गुरं अमेरिकेत पोहोचली कशी? तर 19व्या शतकात अमेरिकेच्या दक्षिण भागात युरोपीय वंशाची म्हणजेच टॉरेन गुरं मोठ्या प्रमाणावर होती. पण तिथलं उष्ण आणि दमट हवामान, गोचीड आणि परजीवी यांमुळे या गुरांना अनेक अडचणी येत होत्या. अशावेळी भारतातून आलेल्या झेबू गुरांचे गुण अमेरिकेत पशुपालकांच्या लक्षात आले. मग 1840च्या दशकापासून वेगवेगळ्या मार्गांनी झेबू गुरं अमेरिकेत पोहोचू लागली. त्यात गीर, कांक्रेज किंवा गुजरात, ओंगोल म्हणजेच नेल्लोर आणि कृष्णा व्हॅली यांसारख्या भारतीय गोवंशाचा सहभाग होता. पुढे अमेरिकन प्रजनकांनी या जनावरांचं स्थानिक गुरांबरोबर नियोजित संकरण आणि निवड सुरू केली आणि यातून हळूहळू तयार झाला अमेरिकन ब्राह्मण. म्हणजे थोडक्यात काय तर ही जात भारतातून जशीच्या तशी अमेरिकेत नेऊन तिथे वाढवलेली जात नाहीये. भारतीय झेबूच्या गुणांवर आधारित अमेरिकेच्या हवामान आणि गोमांस उद्योगाच्या गरजेनुसार निवड आणि संकरण करून विकसित केलेली स्वतंत्र अमेरिकन जात आहे. या ब्रीडिंग प्रोसेसमध्ये फक्त उष्णता सहन करण्याची क्षमता पाहिली गेली नाही, तर जनावरांची शरीर वाढ, प्रजनन क्षमता, रोग आणि परजीवींविरुद्ध तग धरण्याची क्षमता आणि मांस उत्पादनासाठी उपयुक्त गुण यांचा सुद्धा विचार करण्यात आला. म्हणजे भारतीय झेबूच्या नैसर्गिक गुणांना अमेरिकेतल्या पशुपालनाच्या गरजेनुसार शास्त्रीय पद्धतीने निवडलं गेलं. याच निवडक प्रजननामुळे पुढे अमेरिकन ब्राह्मणची एक विशिष्ट ओळख तयार झाली. 1924 मध्ये अमेरिकन ब्राह्मण ब्रीडर्स असोसिएशन स्थापना झाली आणि या जातीला संघटित नोंदणी आणि प्रजननाची चौकट मिळाली. पुढे या गोवंशाचा वापर करून अमेरिकेत अनेक संकरित जाती विकसित करण्यात आल्या. उदाहरणार्थ ब्रँगस, ज्यात ब्राह्मण आणि अँगस यांचा सहभाग आहे. ब्रॅफर्ड, ज्यात ब्राह्मण आणि हेरफर्ड यांचा सहभाग आहे. बीफ मास्टर, ज्यात ब्राह्मण, हेरफर्ड आणि शॉर्टहॉर्न यांचा सहभाग आहे. तसंच सांता गेर्ट्रुडिस आणि सिम्ब्राम यांसारख्या सुद्धा जाती आहेत. यामुळे अमेरिकेच्या उष्ण भागातल्या पशुपालन आणि गोमांस उद्योगाला मोठा फायदा झाला. कारण या जनावरांना उष्णता सहन करता येते, गोचीड आणि परजीवींचा त्रास तुलनेने कमी होतो आणि प्रतिकूल हवामानात सुद्धा त्यांची तग धरण्याची क्षमता चांगली असते. पण या गोवंशात काही मर्यादा सुद्धा आहेत. लैंगिक परिपक्वता तुलनेने उशिरा येऊ शकते आणि काही बाजारपेठांमध्ये मांसाच्या मऊपणाबाबत वेगवेगळे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे ब्राह्मण जनुकांचं प्रमाण किती ठेवायचं हे स्थानिक हवामान, बाजारपेठ आणि प्रजननाच्या उद्देशानुसार ठरवलं जातं. आता इथे एक मजेशीर गैरसमज आहे. या जातीचं नाव ब्राह्मण असल्यामुळे अनेकांना वाटतं की याचा भारतातल्या ब्राह्मण समाजाशी काही संबंध असावा, पण तसं अजिबात नाहीये. हे नाव या गोवंशाला दिलेला ऐतिहासिक आणि व्यावसायिक नामप्रयोग आहे.
सुरुवातीला ब्रह्मा, ब्राह्मण आणि मग ब्राह्मण असे वेगवेगळे शब्द वापरले जात होते आणि पुढे ब्राह्मण हे नाव रूढ झालं. पण हे नाव नेमकं कोणत्या एका कारणामुळे निवडलं गेलं याची ठोस प्राथमिक नोंद उपलब्ध नाहीये. आता संपूर्ण इतिहासातून भारतासाठी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. जगाने भारतीय गोवंशातील काही विशिष्ट गुण ओळखले आणि त्यांचा वैज्ञानिक पद्धतीने वापर केला. उष्णता सहन करण्याची क्षमता, तग धरण्याची ताकद, स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या गुणांना निवडक प्रजनन आणि आधुनिक पशुपालनाच्या माध्यमातून व्यावसायिक मूल्य मिळालं. याचा अर्थ भारतीय देशी गोवंशातील प्रत्येक जात जगातील सर्वोत्तम आहे असा होत नाही, कारण प्रत्येक जातीची दूध क्षमता, शरीर बांधा, प्रजनन क्षमता आणि उपयोग वेगवेगळा असतो. पण आजही गीर, कांक्रेज, साहिवाल, ओंगोल, थारपारकर आणि कृष्णा व्हॅलीसारख्या भारतीय गोवंशाच्या जातींच्या गुणांचा अभ्यास केला जातो. काही भारतीय जातींचा थेट किंवा अप्रत्यक्ष अभाव जगभरातल्या उष्ण हवामानातल्या पशुपालनावर पडलाय आणि कदाचित या गोष्टीचा सर्वात मोठा धडा हाच आहे की आपल्या देशात असलेलं नैसर्गिक आणि अनुवंशिक ज्ञान किती मौल्यवान आहे हे कधी कधी जग आपल्याला दाखवतं. तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा लगाव बत्ती.